तुम्ही कधी रस्त्याने चालताना एखाद्या अनोळखी व्यक्तीला पाहिले आहे, ज्याने अचानक तुमच्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर दिले? किंवा कधी अशा संकटात सापडला आहात जिथे वाचणे निव्वळ अशक्य होते, पण अचानक एक सामान्य माणूस येतो, तुम्हाला मदत करतो आणि काही सेकंदात नाहीसा होतो? होय, आपण अनेकदा ऐकतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण श्री स्वामी समर्थ महाराज आजच्या या कलियुगात खरोखरच माणसाच्या रूपात येतात का? की या फक्त मनाच्या कल्पना आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही अंगावर काटा आणणाऱ्या सत्य घटना आणि रहस्ये पाहणार आहोत, जी ऐकून तुमचा स्वामींवरचा विश्वास 1000 पटीने वाढेल. जर तुम्ही स्वामींचे खरे भक्त असाल आणि तुम्हालाही त्यांचा अनुभव घ्यायचा असेल, तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार ठरू शकतो. स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक नाव नाही, तर करोडो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. 1878 मध्ये अक्कलकोटमध्ये स्वामींनी समाधी घेतली, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण समाधी घेण्यापूर्वी स्वामींनी भक्तांना एक वचन दिले होते, मी गेलो नाही, मी जिवंत आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की जेव्हा जेव्हा भक्तावर संकट येते, तेव्हा देव कोणत्या ना कोणत्या रूपात धावून येतो. स्वामी समर्थ तर ब्रह्मांड नायक आहेत. ते आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत. मग प्रश्न पडतो की आजच्या या डिजिटल युगात, जिथे प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर तोलली जाते, तिथे स्वामी माणसाच्या रूपात येऊ शकतात का? याचे उत्तर विज्ञानाकडे नसेल, पण लाखो भक्तांच्या अनुभवामध्ये याचे उत्तर दडलेले आहे. स्वामी कधी लहान मुलाच्या रूपात, कधी वयोवृद्ध आजोबांच्या रूपात, तर कधी एका सामान्य भिकाऱ्याच्या रूपात येऊन भक्तांची परीक्षा घेतात किंवा त्यांना संकटातून वाचवतात. पण आपण त्यांना ओळखू का शकत नाही? कारण आपले डोळे माणसाच्या बाह्य रूपाला पाहतात, अंतरंगातील स्वामी तत्वाला नाही. प्रसंग पहिला, मुंबईच्या लोकल ट्रेनमधील तो अनोळखी प्रवासी. चला एका सत्य घटनेकडे वळूया. मुंबईत राहणारे एक स्वामी भक्त, नाव अमित एका खाजगी कंपनीत काम करायचे. एकदा त्यांच्यावर ऑफिसमध्ये एका मोठ्या घोटाळ्याचा खोटा आळ आला. नोकरी जाण्याची आणि कोर्टाची पायरी चढण्याची वेळ आली होती. अमित पूर्णपणे खचून गेले होते. घरात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि लहान मुलगी होती. काय करावे काही सुचत नव्हते. एका गुरुवारी ते रात्री उशिरा लोकल ट्रेनने घरी परतत होते. डब्यात फार गर्दी नव्हती. अमित खिडकीबाहेर पाहत रडत होते आणि मनातल्या मनात स्वामींना आळवत होते, स्वामी, मी प्रामाणिक आहे, मग माझ्यावरच हा प्रसंग का? मला यातून वाचवा, नाहीतर मी माझे जीवन संपवेन. अचानक त्यांच्या समोरच्या सीटवर एक साधारण वयाचे गृहस्थ येऊन बसले. त्यांच्या अंगावर साधे कपडे होते, पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्यांनी अमितकडे पाहिले आणि हसून म्हणाले, काय रे पोरा, एवढा का विचार करतोस? जी गोष्ट तू केलीच नाहीस, तिची भीती कशाला बाळगतोस? उद्याचा सूर्य तुझा विजय घेऊन येईल, भिवू नकोस. अमित दचकले. त्यांनी त्या माणसाला कधीच पाहिले नव्हते. अमित यांनी विचारले, तुम्हाला कसे माहीत? त्यावर ते गृहस्थ फक्त हसले आणि पुढचे स्टेशन येताच उतरून गेले. अमित यांनी खिडकीतून बाहेर पाहिले तर ते गृहस्थ प्लॅटफॉर्मवर कुठेच नव्हते. जणू ते हवेत विरून गेले होते. दुसऱ्या दिवशी काय चमत्कार झाला माहीत आहे? ऑफिसमध्ये मूळ आरोपी पकडला गेला आणि अमित यांच्यावरील सर्व आरोप मागे घेण्यात आले. अमित यांना समजून चुकले की ट्रेनमध्ये भेटलेले ते गृहस्थ दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः स्वामी महाराज होते, जे आपल्या भक्ताला धीर देण्यासाठी माणसाच्या रूपात आले होते. दुसरा प्रसंग, हायवेवरील अपघात आणि तो वृद्ध लाकूड तोड्या. असाच एक अनुभव एका कुटुंबाला आला, जे अक्कलकोटला दर्शनासाठी चालले होते. रात्रीची वेळ होती. हायवेवर दूरपर्यंत काहीच नव्हते. अचानक त्यांच्या गाडीचे टायर पंक्चर झाले आणि गाडी ताबा सुटून एका मोठ्या खडकावर आदळणार तितक्या
एक वृद्ध माणसाने रस्त्याच्या कडेने येऊन गाडीला जणू हाताने थांबवले. गाडी थांबली. कुटुंब सुखरूप होते. बाहेर येऊन त्यांनी पाहिले तर एक वृद्ध आजोबा तिथे उभे होते, ज्यांच्या हातात एक काठी होती. त्यांनी सांगितले, पुढचा रस्ता खराब आहे, गाडी हळू चालवा. त्या कुटुंबाने त्या आजोबांना काही पैसे किंवा पाणी देऊ केले, पण त्यांनी नकार दिला. जेव्हा ते गाडीचे टायर बदलून मागे फिरले तर ते आजोबा तिथे नव्हते. रात्रीच्या अंधारात जिथे 1 किलोमीटरपर्यंत कोणीच नव्हते, तिथे ते आजोबा कुठून आले आणि कुठे गेले? हा स्वामींचाच चमत्कार होता. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की जर स्वामी माणसाच्या रूपात येतात तर आपण त्यांना ओळखायचे कसे? आपल्यासमोर उभी असलेली व्यक्ती स्वामीच आहेत हे दाखवणारे काही संकेत कोणते? अचानक पडलेले कोडे सुटणे. तुम्ही एखाद्या मोठ्या समस्येत असाल आणि एखादी अनोळखी व्यक्ती येऊन तुम्हाला असे मार्गदर्शन करेल जे तुमच्या थेट मनाला पटेल. डोळ्यामधील अथांग शांतता. स्वामी ज्या माणसाच्या रूपात येतात त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण शांतता आणि करुणा असते. त्यांच्याकडे पाहताच तुमचे मन शांत होते. अकल्पित आगमन आणि निर्गमन. ते व्यक्ती म्हणून तुमच्या आयुष्यात अचानक येतात, त्यांचे काम करतात, तुम्हाला मदत करतात आणि तुम्ही काही समजायच्या आत नाहीसे होतात. तुम्ही त्यांना शोधायचा प्रयत्न केला तरी ते सापडत नाहीत. स्वामींच्या आवडत्या गोष्टींचा संबंध. अनेकदा ती व्यक्ती जाता जाता तुम्हाला एखादी खडीसाखर, पेढा किंवा अशी गोष्ट देऊन जाते जी स्वामींच्या प्रसादाशी संबंधित असते. स्वामी नेहमी सरळ रूपात येत नाहीत. अनेकदा ते तुमची परीक्षा घेण्यासाठी अतिशय सामान्य किंवा अशा रूपात येतात ज्याचा आपण तिरस्कार करतो. एका कथेनुसार एका श्रीमंत भक्ताने घरी स्वामींच्या पालखीचे आणि भंडाराचे आयोजन केले होते. हजारो लोक जेवायला येणार होते. भक्ताला आपल्या श्रीमंतीचा अभिमान होता. भंडारा सुरू होण्यापूर्वी एक मळकट कपडे घातलेला, अंगाला दुर्गंधी येणारा भिकारी तिथे आला आणि जेवण मागू लागला. त्या श्रीमंत भक्ताने त्याला दटावले आणि तिथून हाकलून दिले. काही वेळाने जेव्हा मुख्य आरती झाली आणि स्वामींच्या मूर्तीला भोग चढवायला गेला तेव्हा त्या मूर्तीतून आवाज आला, मी तर आधीच येऊन गेलो, पण तू मला दारातूनच हाकलून दिलेस. तो श्रीमंत भक्त रडू लागला. त्याला समजले की तो भिकारी म्हणजे स्वामी होते. म्हणूनच मित्रांनो, स्वामी सांगून येत नाहीत. तुमच्या दारात येणाऱ्या प्रत्येक अतिथीमध्ये, मुकिलेल्या प्राण्यामध्ये किंवा गरजू माणसामध्ये स्वामींचे रूप पाहायला शिका. कोणाचाही अपमान करू नका, कारण माहिती नाही कोणत्या रूपात स्वामी तुमच्यासमोर उभे असतील. मित्रांनो, स्वामी आजही आपल्या आजूबाजूलाच आहेत. गरज आहे ती फक्त शुद्ध भावाची आणि विश्वासाची. तुम्ही मनातून हाक मारून बघा, ते नक्कीच कोणत्या ना कोणत्या माणसाच्या रूपात तुमच्या मदतीला धावून येतील. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांचे कल्याणच करतात. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या आयुष्यात कधी असा स्वामींचा चमत्कार घडला आहे का? तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या अनुभवावर आम्ही पुढचा व्हिडिओ बनवू. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला स्वामींची कृपा सदैव तुमच्या कुटुंबावर राहावी असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि हो, आपल्या या स्वामी भक्ती परिवाराचा भाग बनण्यासाठी आत्ताच्या आत्ता खाली सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि शेजारील घंटीचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून स्वामींचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील. लक्षात ठेवा, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करतात. स्वामींचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. चला तर मग प्रेमाने बोला. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.